दरम्यान आता एक नवीनच प्रकार समोर येतोय। आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोवर अक्षरशः लघुशंका करत निषेध व्यक्त केला जातोय। क्या ये आप लोगों ने पोस्टर पे पेशाब कराया? नमस्कार, मी राणी कासलीवाल, आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर। पाहूयात डिजिटल अहिल्यानगरचा एक स्पेशल रिपोर्ट। धर्मनिरपेक्षतेचा नारा देणारे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अचानक हिंदुत्वाचा लढा उभारलाय आणि त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले। लव्ह जिहाद मुळासकट उपटून टाकण्यासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत आणि अशीच आपली प्रखरपणे भूमिका मांडताना दिवाळीपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं। ते विधान त्यांचं चांगलेच चर्चेत आले। ते म्हणाले होते, दिवाळीमध्ये हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी। या विधानानंतर मोठं वादंग निर्माण झालं। आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्याला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावे लागले। त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हिंदुत्ववादी संघटनेनेही आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोचा चक्क दुग्धाभिषेक केला। खरं तर आमदार संग्राम जगताप यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुरोगामी विचारधारेवर चालतो, त्यामुळे त्यांना पक्षाचाही मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळतोय। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांचा हिंदुत्वाचा लढा आणि वादग्रस्त विधान यामुळे आमदार संग्राम जगताप महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेत। दरम्यान काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर शहरामध्ये एमआयएमची सभा झाली आणि या सभेमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना चिकनी चमेली अशी हिनकस टीका केली। एक चिकनी चमेली आई हुई, चिकनी चमेली तू है क्या चीज, बोलता क्या है, तेरा अंदाज क्या है चिकने। दरम्यान आमदार संग्राम जगताप यांनी देखील त्यांच्या टीकेला उत्तर देत म्हटलं की अहिल्यानगरमध्ये 2 बोकड आली, त्यात एक हैदराबादचं खुराड बोकड आणि एक संभाजीनगरचं बोकड असा उल्लेख करत त्यांनी जहरीली टीका केली। बोकड आलं, खुराड झालेलं बोकड आलं आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकड आलं। ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा। या दरम्यान अजित पवार यांनी संग्राम जगताप यांना समज दिली, तरी सुद्धा संग्राम जगताप यांनी आपली हिंदुत्वाची बुलंद तोफ आणि कट्टर हिंदुत्वाची ओळख पुढे चालूच ठेवली। आमदार संग्राम जगताप यांना मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींकडून जीवे मारण्याच्या धमक्याही आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस अधीक्षकांचे लक्ष आहे। दरम्यान आता एक नवीनच प्रकार समोर येतोय। आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोवर अक्षरशः लघुशंका करत निषेध व्यक्त केला जातोय। क्या ये आप लोगों ने पोस्टर पे पेशाब कराया? संग्राम जगताप जो है, उसने जो जातिवादक जो वक्तव्य किया है उसका निषेध करके हम लोग ने आज बच्चे को उनके पोस्टर पे मुता के उनका जो निषेध किया हुआ। लेकिन प्रोटेस्ट आपका खत्म हो गया तो उसके बाद आपने ये किया? ऐसा प्रोटेस्ट में महिलाएं भी थी, महिला का हम लोग सम्मान करते, महिलाओं के सामने ऐसा बिहेवियर नहीं कर सकते, इसके लिए हमने आगे किया। त्यामुळे आता या किळसवाण्या प्रकारामुळे नवीन वाद पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान या प्रकारामुळे आमदार संग्राम जगताप यांची हिंदुत्वाचा रखवालदार ही भूमिका अजून भक्कमपणे ओळख निर्माण होताना पाहायला मिळते। दरम्यान एका लोकप्रतिनिधीच्या पोस्टरवर अशी लघुशंका करतानाचा प्रकार कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळाला असेल। त्यामुळे आता तुम्हीच सांगा, हे वागणं बरं आहे का? त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर डिजिटल अहिल्यानगर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा फक्त डिजिटल अहिल्यानगर। पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह।